अनिकेत, कुणाल 3 बॅट्समन आणि प्रभात आणि दनेश, शंकर, विकास आणि गोलंदाज विकास. तर बॅटिंग करेल टीम कसलखंड संघ बॅटिंग करेल कमालीचे सामने. तर सुपर ओव्हर मॅच. तर भावेशनं खूप छान खेळला होता देशमुख फायटर्स सासगाव संघाविरुद्ध आणि तो आता आलाय. क्षेत्ररक्षणामधील चुका झाल्या तर सामने कसे पलटतात आज प्रामुख्याने आपण पाहिलं. सर्व संघांच्या बहुतांश संघाच्या त्याच चुका झाल्या का क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सामने गमावले. यस मॅच ऑन. पहिला चेंडू धाव मिळणार 1. प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो. सुपर ओव्हरचे आज आपण पाहतो हा दुसरा सामना आहे. या अगोदर सासगाव संघाचा सामना होता कसलखंड संघाविरुद्ध. सुपर ओव्हर विकास स्लोवर 1 ऑन साइडला फ्लिक करतोय. डीप कडे फिल्डर आहे सिंगल मिळेल. तर 2 चेंडूवर 2 धावा. सुपर ओव्हर मॅच. काय स्पर्धा झाली बघा अप्रतिम. सामने चुरशीचे झाले. मॅनेजमेंट व्यवस्थापन अगदी सर्व काही सुरळीत आणि प्रेक्षकांना पाहण्यासारखे सामने आपण या स्पर्धेमध्ये पाहिले. विकास सज्ज होणार. 2 चेंडू मध्ये 2 धावा. सुपर ओव्हर मध्ये लो फुल टॉस. विकास काय दर्जेदार षटक हाताळले विकासनं. आज विकासचं कौतुक करूया. या अगोदर सुद्धा विकासनं उत्तरार्धामध्ये गोलंदाजी केली. फक्त 1 षटकार होता आणि उर्वरित चेंडू गुड बॉलिंग झाली होती. डॉट विकेट. विकास 3 चेंडू 2 धावा. नेक्स्ट बॉल. टप्पा समोर ठेवला. लाईन लयबद्ध गोलंदाजी. काय गोलंदाजी. चला विकासची गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक होऊ द्या त्याच्यासाठी. 100% योगदान याला म्हणतात. गावासाठी खेळायचे, संघासाठी खेळायचं आणि त्या उद्देशानं आज त्याचं तंत्र तो दाखवते. गुड बॉलिंग विकास पाठक. नेक्स्ट बॉल. सुपर ओव्हर मॅच. सुपर ओव्हरच्या धावा तुम्हाला सिरीजच्या कॅल्क्युलेशन मध्ये नसतील. तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. संदेश मे बी माहिती आहे सर्वांना. गॅप शॉट आहे. बॅकअप रेडी. धाव घेण्याची तयारी. गुड फिल्डिंग मात्र व्हेरी क्लोज आहे. काही आमचे प्रेक्षक सुद्धा आहेत तिथे. तीन वाजून 30 सामना कमालीचा रंगतो. एकूण धावा 5 चेंडूचा खेळ समाप्त. धावा 4. 4 रन्स. काय गोलंदाजी. धाव चोरण्याची तयारी. क्रिकेट मध्ये जर तर चर्चा करणं ही आम्ही पाहतो जर तर आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो सामना कमालीचा रंगला. काय होऊ शकतो तर मे बी संदेश जर सामना
नेरेने जर जिंकला तर त्याचं श्रेय जाईल विकासला, आणि जर कसलकड संघाने सामना जिंकला तर त्याचं श्रेय जाईल भावेशला. त्यांनी आधी कमबॅक करून दिलं. सामना कमालीचा आहे. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. काय सामने रंगलेत. बॅक ऑफिस, पिंडर ऑफ सायलेन्स. आपण पाहतोय स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघाने. आणि आता सुपर 12 मध्ये कोण जाणार यासाठी उत्कंठा लागले. लक्ष विद्या मॅच कडे. सुपर ओव्हरचा सामना आपण जरूर पाहतोय. तर विनिंग टार्गेट विजयासाठी आपण जरूर पाहतोय. 5 धावेचे टार्गेट आणि 3 बॅट्समन. पॅडी आम्हाला माहिती देतो नेरेकडून खेळणार शंकर, विकास आणि धनेश. यस, टार्गेट आपण जरूर पाहतोय विजयासाठी 5. सुपर ओव्हरचा सामना आज कमालीचे सामने पाहिले. हाय व्होल्टेज सामने शेवटपर्यंत रंगताना आपण पाहिले सुपर ओव्हर मॅचेस. कारण स्पर्धेचा नियम सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर. प्रभात पहिला चेंडू एज लागली. धनेश अंतर्वर्तुळामध्ये चेंडू अडवलाय. सिंगल शंकर येईल. कदाचित शंकर कानमंत्रे घेऊन आला असेल का. 5 धावा सोप्या सिंगल डबल न होऊ शकतात. आणि इथे गोलंदाजी करताना प्रभातला माहिती डॉट बॉल विकेट दबाव निर्माण करेल. अगदी इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय काही नियमावली ती आपण फॉलो करतोय. सुपर ओव्हर मध्ये सुपर 12 मध्ये आज प्रणय 11 चिखले संघ गेला. आणि आज या पोल मधून कोणता संघ जाईल. प्रभात नेक्स्ट बॉल. आक्रमण केलाय. सामना संपवलाय. स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ पोहोचलाय सुपर 12 मध्ये. बॅड लक टीम गोडिलदेव कसलकण संघ काय लढले झुंजल्या. मात्र आज आपण पाहतो त्यांनी